चित्रगुप्त आले. हरे राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. गोपाल कृष्ण भगवान भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति लोकनाथ जगन्नाथ प्राणनाथ पुरातना पुण्यवस्था पुण्यशीला भावना परिपोषणा गजाने उदयीमाहो आवेशे लोकनाथे काळामी काळ रुद्रामी वेदांती वै ब्रह्मांडे माये देहो आवळे संतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा उघडे काढल्यामुळे उच्चते मुरडले माता सुवर्णकटिका सोटी टकारे पर्वता ऐसा चपळांत पाहता मोठे कोटिका कोटी मुद्दाने घेताले उत्तरेकडे मनाची टाकले मागे गतिशील तुरणानचे वज्रपुच्छे करू शके ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा त्रासले सूर्यमंडळा धनधान्य पशु पावती रूप नासती तुटती चिंता हे धरा बंधरा श्लोकी लाभली शोभली बडी गोपाल कृष्ण भगवान की जय. कालचा प्रश्न अपूर्ण आहे. महाराज सुख हे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये काय सांगितलं आहे. काल सुखाचं सांगितलं पण माऊलींच्या ओवीचं प्रमाण दिलं होतं. तर माऊलींची ओवी अशी आहे, आता यावरी सुख ते अवघे विद देख जेणे एकची अशेष विसरे जीवा मना वाचे काय जे आपुली आण वाये देह स्मृतीचे त्राये मोडती जे जे. म्हणजे संस्कृत तरी लवकर कळून जाईल पण माऊलीची मराठी कळणं मोडीते ए जे जे इथेच सगळं आहे. या ओव्यांमध्ये माऊलीनं सुख म्हणजे मी देहरूप आहे याचा विसर पडला पाहिजे. मोडते ये जिये, मी देह आहे याचा विसर पडला म्हणजे मनुष्य सुखी. याच्यावर तुकोबारायांनी अगदी सोपं उत्तर दिलंय. चमडा जाने कुत्ता जाने, म्हणजे देहाला काळाला कुत्र म्हटलं आणि देहाला चांबडं म्हटलं, बस मला काही करत नाही, मला काहीच होत नाही. आता हे प्रात्यक्षिक नुसतं शब्दाचं आहे पण हे जगात
दोन लोकांनी करून दाखवलं. एक तर बाळकोबा भावे, विनोबा भावेंचे मोठे भाऊ. त्यांच्या शरीराला व्याधी होती, पण जो गेला त्याच्याशी प्रसन्न बोलायचे हसून. सगळे म्हणे, डॉक्टर लोक म्हणे की मग यांना त्रास होत नाही का? म्हणे मी देह नाही. प्रॅक्टिकल करून दाखवलं. नंतर विनोबांनी केलं. आधी बाळकोबांनी केलं प्रॅक्टिकल आणि नंतर विनोबांनी केलं. मी देह नाही. हे मोठं, फार मोठं काम आहे. चमडा जाने कुत्ता जाने. तुकोबाने काळाला कुत्र म्हटलंय. समर्थांनी तर एका ओवीत सांगितलं, देह दुःख होता वेगेची पळालो आणि तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. म्हणून देहदुःख झाल्यावर संत लोक आपली उपासना सोडत नाही. कारण त्यांना माहिती आहे देहाचं भोक्तृत्व देह भोगो, आपलं काम आपण करावं. आता बोटाला लागलं ना, मला ऋषिकेश म्हणजे संध्याकाळी आंघोळ करू नका. म्हटलं बरं, हा हात असं वरती ठेवून आंघोळ करायला काय हरकत आहे? एक पाय लांब ठेवून करायला काय हरकत आहे? त्या देहदुःखाला जर तुम्ही मग त्याची इतकी जोपासना केली तर मग कसं काय होईल? ते औषध घेऊन घ्यायचं, करून घ्यायचं. आपण काय करतो, त्या देहदुःखामध्ये जास्त भोगतो. आता नवीन लिटरेचर काय आलं आहे, मी बरा होईल असं सगळ्यांनी म्हणायचं म्हणजे रोग कमी होतो. मग सोपी गोष्ट आहे ना. हेच काय हे सांगताय, पण आपल्याला बापाने सांगितलेलं आवडत नाही ना, हे मोठं वाईट आहे ना. मुद्दा इथे आहे. हा काय सोनार 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 कानापुरता आहे. पैसे घेतो तो कान टोचाचे. कान टोचाचे काय घेतो? पैसे घेतो. संकीर्तनानं पाप जातं. मग घरात तुम्ही संकीर्तन केल्यावर दोष जाणार नाही का? आणि मग कशाला 4,000 रुपये धरून माणूस बोलवायचा, टेबल इकडे ठेवू का, इकडे झोपू का आणि तिकडे उठू का? नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे, पण त्याच्यावर विश्वासच नाही. म्हणजे मंदिरातली ऊर्जा तपासून घ्या. मंदिरात ऊर्जा तपासायची असते का? मंदिरात ऊर्जा ओतू येते, लोक घेऊन जातात. असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. देवाचं दर्शन करणं म्हणजे देवातून ऊर्जा घेऊन जाणं. एक दोनदा बरेच मोठे श्रीमंत लोक इथे काहीतरी घेऊन आले ते मारुती. म्हटलं हा मारुती पावत नाही बरं. म्हणजे का बरं? तो हात जोडून उभा आहे. तो दास मारुती भक्त आहे, तो फक्त देव देतो, बाकीचं काही देत नाही असं का म्हणे. त्याने उचललं तो दक्षिण मारुतीकडे घेऊन गेला. म्हटलं त्या तिकडे, म्हणून तुम्हाला इथे दुसरं काहीच दिसत नाही. कारण ते उपाय आणून ठेवतात लोक. काळा दोरा, पिवळा दोरा, पांढरा डोळा, उडदाचे दाणे, मीठ. हा मारुती काही देत नाही. म्हटलं खरंच का नाही? म्हटलं माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे ना. पण ते आमचे दत्त मंदिरातले महाराज आले, तर संतोष होता तेव्हा. त्यांनी मारुतीला पाहिल्यावर म्हणे दादा, म्हटलं तुमच्याशीच बोलले ते आज. म्हणे मी उभं राहून हनुमान चालीसा म्हणतो. म्हटलं नाही, इथे बसा. इथे बसलं ते. आणि जाता जाता संतोषला म्हणाले की मी जिथे कीर्तन करेल तिथे सांगेल म्हणे. विचारून घेतो उभा आहे. देवगडचे महाराज. एकाच संताने बिलकुल ओळखलं, कारण प्रचिती आली ना. आणि ते एक बसले, त्यांच्या अंगावर आपण फुलं टाकले, त्यांना कशाचीच परिचित मिळाला. म्हटलं वरती नको चढू, तिथेच ठेव त्याला. आणि ती पादुका देऊन दर्शनाला तिथेच ठेवलं. असं असतं. संताला शंकराचार्यांना प्रचिती आली होती. काय म्हणे? म्हटलं हो. म्हणे कोणाचं आहे? म्हटलं पोलिसांचं. अरे बाप, प्रचिती आली. आमचे लेले गुरुजी होते तेव्हा. म्हणे मला देवाच्या अंगावरचे तुळशी झाले. लेले गुरुजी म्हटलं नाही. म्हणे शंकराचार्य म्हणतो नाही. मला म्हणे का? म्हटलं महाराज आम्ही आता सगळे बाहेरच्या कपड्यात आहे, ते सोडून असं. बरोबर आहे, असं असतं ते. परीक्षा असते ती.
त्यांना तुळशीची काय गरज आहे, पण आणून देतं काय असं. नारळ मागितलं तर लगेच दिलं, पण देवाच्या अंगावरची तुळशी नाही देणार. आता माझ्या पोरांना सगळे जातात मध्ये, पण कोणाला घंटीला तिथे हात लावायची आज्ञा नाही आहे. मधला लाईट बंद नाही करणार ते. त्याचं कारण आहे, जर झटका बसला तर फटका बसून जाईल. म्हणून जिथे हात लावायला सांगितला तिथंच लावायचं, दुसरीकडे नाही लावणार तो. तर ही शक्ती जी आहे ही याच्याने निर्माण झालेली आहे. इथे मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, या लोकांनी श्रमदान जे केलेलं आहे त्याचं पुण्य आहे. कारण तयार केलं आहे, इकडून तिकडून दगड दागड उचलून वाचलून काही उभं केलं आहे सगळं. म्हणून जे कर्म घडतं त्या कर्माचं फळ आहे. म्हणून ते म्हणतात, हे यंत्र निघाल्यापासून मूर्त्या यंत्राने तर, नाही तर राजस्थानमध्ये त्या देवाचं स्तोत्र म्हटलं जात असे ब्राह्मण बसून, आणि मग तो मूर्तिकार मूर्ती तयार करायचा. आता हे मशीन निघाल्यामुळे खर 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 पाथरवट प्यायल्यावर मूर्ती कधीच घडवणार नाही. आंघोळ करून घेईल, मूर्ती घडवेल, पाय ठेवेल त्याच्यावर, आणि प्यायला की तिकडे जाणार नाही. आजही ते पितात, पण दुपारी सकाळीच नाही पिणार. मूर्ती घडवायचं काम सकाळीच करतील ते. मग दारू प्यायल्यावर पाटा वरवंटा हे घडवतात. त्यांच्या पद्धतीने ते बरोबर चालतात. म्हणून ते म्हणतात, त्यांना विश्वकर्मा देव आहे. सोनारापासून तर पाठरवटापर्यंत विश्वकर्मा. तर ते म्हणतात की आपलं बाह्य शरीर आहे, बाह्य शरीराला याचा विसर पडला म्हणजे आत्मस्वरूप जागृत होतं. जसं शरीराला मुंग्या यायला लागला की मला पाय नाही आहे असं वाटतं, मग त्याला ठोकावं लागतं. तसा संतांना देहाचा विसर पडतो आणि आत्मजागृती होते. देहाचाच विसर पडतो. म्हणून आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. त्या आत्मस्वरूपाला आनंदाचं स्वरूप म्हणतात. आत्म्याचं जे स्वरूप आहे त्याला आनंद म्हणतात. प्रश्न विचारलाय जसा राजा परीक्षिताचा प्रश्न आहे ना, तसा महाराज बाहेरच्या जगात आनंद मिळतच नाही का? आता उत्तर देत आहे महाराज, पूर्ण सुख जर बाहेर आहे तर मग तुम्हाला मिळायला पाहिजे. आम्ही तुम्हाला सांगितलं की पूर्ण सुख आत आहे, बाहेर नाही. तुमच्या बुद्धीला ते पेलवलं पाहिजे, आत आहे का बाहेर आहे. मग आत आहे आम्ही सांगितलं तुम्हाला की आत्मसुख आनंद आत आहे. तुम्ही बाहेर पाहत आहे तर बाहेर ते नाही. मागे एक दृष्टांत सांगितला तुम्हाला की एका गुरुने सांगितलं की बघा हे वस्तू घ्या आणि कोणी पाहत नाही इथे टाकून या. बाकीच्या पोरांनी पाहिलं इकडे कोणी तिकडे टाकून एक आला. म्हणे महाराज सगळीकडे तर परमात्मा आहे, मग कोणी नाही असं कसं काय? जा झाली कृपा, जाऊ. असं आहे, सगळीकडे देव आहे ना, मग कोणत्या दिशेला नाही तो? हरीच्या दासा. म्हणून नाथ महाराज ते म्हणता आम्ही कोण आहोत याचा विवेक झाला नाही म्हणून तुम्ही बाहेर सुख पाहताय. आपण कोण आहे? आपण जर आत्मा आहे असं समजलं तर आत आनंद होईल. मी जीव आहे असं समजलं तर, म्हणून देहापर्यंत जाऊन आपण थांबतो. आपली बुद्धी कुठे? देहापर्यंत. पण देह नुसता आहे का? तर इंद्रिय आहे. मग इंद्रियाजवळ थांबून चालत नाही. आपल्यामध्ये प्राण आहे, प्राणाजवळ थांबून चालत नाही, बुद्धी आहे. आणि जेव्हा बुद्धीला पटेल की आतच आनंद आहे तेव्हा तो आनंद शोधायचा मार्ग सापडतो. नाही तर तोपर्यंत बुद्धीला ते कळत नाही. म्हणून सगळ्यांच्या पलीकडे असलेला शंकराचार्य वर्णन करतात, म्हणाले
आत्मा हा आनंद रूप आहे. खरा आनंद आतच आहे. आत्म्याचं स्वरूप स्वतः आनंदरूप असताना जीव बाहेर शोधण्याची धडपड करत असतो. सुखा लागी करसी तळमळ तरी पंढरीशी जाये एक वेळ. किती वाऱ्या झाल्या? या वाऱ्याने नाही, देहरूप आहे पंढरी. देहामध्ये आत्मरूप व्हायचं. तुम्ही किती वेळा आपण आषाढीला कीर्तन करत होतो. इथे पंढरी निर्माण करायचो आपण कीर्तनामध्ये. कारण जाऊन आलेले लोक असतातच, वारीचं नेम झालं, पण अजून देह पंढरी नाही झाली ना. देह पंढरी झाली पाहिजे. देह पंढरी झाली म्हणजे काय होईल? शरीर खोटं काम करणार नाही. खोटं काम करणारच नाही. लोक पंढरीत राहून खोटं काम करत आहे, कारण त्यांना देह पंढरीचं ज्ञान झालेलं नाही. देह पंढरीमध्ये आत्मा विठ्ठल आहे आणि बुद्धी रुक्मिणी आहे. म्हणून रुक्मिणीला कुठे ठेवलंय? बुद्धी सुद्धा काय करते? आत्म्याचं ज्ञान करून देते आणि थांबून जाते. म्हणून बुद्धीचंही काम आत्म्याला ओळखण्याचं नाही आहे. कारण बुद्धी 3 प्रकारची आहे, सात्विक, राजसी आणि तामसी. देहाला 3ही बुद्धीचा उपयोग करावा लागतो. संसारात 3ही बुद्ध्या वापराव्या लागतात, नाही तर संसार होत नाही. आणि तुकाराम महाराजांनी एकच बुद्धी वापरली, त्यामुळे संसारात काय झाली? कारण त्यांनी संसार तोच केला आत्म्याचा. लक्षात ठेवा. आता एवढं ज्ञान नसल्यामुळे तो माणूस काय बोलून गेला? ज्याच्यासमोर 12 लाख रुपये राहतात, लोक राहतात, तो म्हणे तुकाराम महाराजांच्या बाईने मारलं म्हणे त्यांना. पुण्याला त्याला मार खावा लागला, कारण ज्ञान नाही ना. इतके लोक समोर बसून सुद्धा ज्ञान असणं सोपं नाही. ते लोक असणं म्हणजे ज्ञान आहे असं नाही. काय आहे तो दृष्टांत? महाराजांनी ऊस घेतले होते, लहान मुलांनी मागितल्यामुळे देऊन टाकले, एकच उरला. तर महाराज म्हणे घे, दे तुझ्या मुलाला. म्हणून त्या बाईने काय केलं, तो असा आदळला आहे. आपलेही लोक सांगतात की काही बोलत होती म्हणे. नाही, स्त्रीला संताप आला की माणसासमोर काही बोलते, त्याचा अर्थ ती क्रोधायमान नाही आहे, तिची ती तळमळ आहे असं धरायचं असतं. प्रत्येक स्त्रीला पतीच्या समोर त्रागा करण्याचा अधिकार आहे, असं नाही. ते आता जी बाई तुकारामाला गेल्यावर बोलवते, तिच्याबद्दल जर तुम्ही असं बोलत असाल तर तुमचं ज्ञान किती आहे? देवा घेऊन जा, पण मला काम पडेल देवा पाठवणे. पाठवलं, आले तुकाराम महाराज. काय अधिकार आहे? मग हे कीर्तनकाराला समजलं पाहिजे ना की महाराज काय आहे. देहाने ते आलेले आहे. आणि मग रामेश्वर भट सांगतो, तुका विष्णू नाही. म्हणजे आईसाहेब कोण होत्या? लक्ष्मी. स्वतः उत्तर दिलं ना, जा म्हणे तुम्हाला द्यायचं असेल तर मला तर माझ्या म्हशी पाहिजे. ग्रामीण भाषेचं उत्तर आहे ते. पण ते कोणाला कळेल? तत्ववेत्याला. आज्ञाला कळणार नाही ते. हे लक्षात आलं पाहिजे. आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रत्येक स्त्रिया पैसे कमवत आहे, पण चांगलं अन्न घराला मिळत आहे का? बोला. संपलं. चांगलं अन्न मिळतच नाहीये. मैद्याच्या पोळ्या खाता. चांगलं मिळतच नाहीये. मग चांगलं जर घरातच खायला मिळत नाही, ते घर राहिलं का? आणि मग कशी काय ऊर्जा तयार होईल तिथे? कारण अन्नात भवती भूतानी. सगळे भूत कशामुळे निर्माण झाले? अन्न नसतं तर कसं काय निर्माण होईल जग?
म्हणून बाईने माझा मुलगा, माझा पती, माझे यांचं अन्न तयार करते ते, यांना हे असं आवडतं, त्यांना तसं आवडतं, म्हणून तर ती लक्ष्मी आहे ना. आता व्यवहारी लक्ष्मी आणून देते ती बाई, पण अन्न कसं देते? हे लक्षात आलं. जेवढी बाई पवित्र अन्न बनेल ना, तेवढे घरातले मुलं आणि पुरुष हे पवित्र राहतील. म्हणून ते शंकराचार्य म्हणतात की आत्मस्वरूप स्वतः आत जीव आनंद आहे, त्याच्या शोधायची धडपड करायची गरज नाही. गुरुनं दिलेला मंत्र प्रामाणिकपणे म्हणायचा. आपण काय करतो, गुरुनं दिलेला मंत्र सुद्धा आणखीन दुसरा काही चांगला असेल तो घे, तो इकडून घे, तिकडून घे, म्हणून त्या मंत्रावर श्रद्धा बसत नाही, म्हणून मनोकामना पूर्ण होत नाही, मन शांत असं आहे. एक जर मंत्र मिळाला ना तर त्याला काही, आता तुमच्या समोर त्यांना सांगत होतो मी की घरं काय करते, माती भिंती जुना तुम्ही इतके त्याच्यात आती म्हणजे आहे ते चांगलं आहे. किती रुपये लावले घराला तरी त्याचा उपयोग काय आहे? म्हणून ते म्हणतात की संसारामध्ये सुख नाही असं म्हणत नाही. शंकराचार्य म्हणतात नाही, संसारातलं सुख आणि आत्म्याचं सुख यात फरक आहे. संसाराचं सुख आता सुख वाटतंय, पण पुढे ते सुख सुख म्हणता दुःख ठाकोनी आले, सकळ भजन गेले, चित्त दुश्चित झाले. ज्याला सुख म्हणताय ते दुःख होतं. आता मध्ये मला कोणीतरी बोललं ना की बा आता तुम्ही थकत चालले, बसवलं जात नाही, मग कशाला करता? म्हटलं तो श्लोक काय लिहिला माझ्या हाताने मी, राम राया जिजू दे रे काय, मात्र ते करावं लागेल. काय 4-5 तर डोके असता म्हणजे तुमच्यासमोर. तुम्हाला काय म्हणतो तो डोके, अरे म्हटलं ते ऐकणारे डोके ना. लोक काय बोलतील त्याचा भरोसा नाही. आणि म्हणून मग सगळं झाल्यावर, प्रवचन झाल्यावर तर तुम्हाला काही पैसे बी दिसत नाही म्हणे आलेले रोज. पहा त्याची बुद्धी. त्याला म्हटलं, त्याच्यासमोर एक माणूस आला, त्याने 100 रुपये ठेवले. म्हटलं प्रत्येकाचा 1-1 रुपया ठेवून गेला का नाही तो? म्हणे हाव. म्हटलं म्हणजे आलं का? तुमच्या समोर ठेवले त्याने आज सकाळी, तुम्ही एकटेच होते का नाही? मग त्याने ठेवले 100 रुपये. मग किती लोकांचे आले ते? 10 लोकांचे आले. म्हणजे लोकांना प्रवचन आणि कीर्तन म्हणजे अर्थावर झालं ते. म्हणून मला ती गर्दी का आवडत नाही. ते जे येऊन उभे राहते ते मी नाही आवडत. 2च माणसं पाहिजे, रिकामी काम आहे ते. मला 47 हार पडायचे. मी पाहिलं की इथं प्रतिष्ठा वाढत आहे. मी हार बंद केले. मग लोकांनी नारळ सुरू केले. बरं इथूनच नारळ घ्यायचे लोक. 50-60 नारळ, म्हणजे ते 10 रुपयांचे पण नारळ परत तिथे. नारळ बंद. प्रत्येकाने 1 रुपया टाकायचा म्हटलं. मी कीर्तन करत होतो, 1च रुपया सांगत होतो. का? मग तुमच्या पदरात काय पडेल कीर्तनाचं पुण्य? इथल्या कीर्तनात दुसरं घेऊन जाईल मला तू आणि दे पैसे. इथल्या कीर्तनाचं पुण्य पदरात पडायला पाहिजे. असं आहे. नाही तर जोशीबाला जर भरपूर दिलं नसतं तर 20 वर्ष जोशीबा माझ्या मागे टिकला नसता. जगन पाटील पेटीला होता, त्याला पैशाची गरज नव्हती. आमचा दिनाबुवा होता, त्याला पैसे नाही दादा मला नाही घ्यायचे, घेत नव्हते ते लोक. कारण ते सेवा म्हणून काम करत होते. म्हणून म्हणणारे सुद्धा सेवक असलेत. मेवा द्यायचा, पण तो खरा सेवक पाहिजे. नसले तर चालतात. म्हणून ते म्हणतात की आनंद सुद्धा आत आहे. हा सिद्धांत वेदाचा आहे. कारण प्रत्येक गोष्टीला काय मानावं लागतो? वेदांत. वेदाचंच प्रमाण मानावं लागतं.
संतांनी वेदाचे प्रमाण सोपे केले. वेदाला सोडलेलं चहुवेदी जाणं, षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरसिगत. चोखोबाच्या पत्नीने लिहिलेला अभंग सुद्धा तोच आहे. आधी अंती विटाळ संतला, शुद्धबद्ध झाला सांगा पाहू कोण. पाक एवढा वेदांत आहे. प्रत्येक जीव शुद्ध आहे का? म्हणजे त्याचा जन्माच्या आधी आईचा विटाळ थांबला, तो जन्माला आल्यावर 6 महिने थांबला आणि त्याच्यात तो राहिला. शुद्धबद्ध झाला कोण भाऊ, वेदांत आहे. म्हणजे सोयराबाईने लिहिलेल्या अभंगामध्ये सुद्धा वेद सुटलेले नाही आहे. जेव्हा वेदांती लोक अभंगावर टीका करत होते, जेव्हा त्यांनी अभंग वाचले आणि त्यांना प्रमाण कळाले, तेव्हा त्यांनी अभंगावरच्या टीका करणं बंद केलं. म्हणून कुठलंही वाङ्मय वाचल्याशिवाय, समजल्याशिवाय त्याच्यावर बोलायचं नाही. आता बरेच लोक म्हणतात तिथे येऊन बसताना ते घडून गेलेल्या गोष्टीवर मला चर्चा करता. मी म्हटलं मी बोलत नाही, कारण मी बोलायचं काही तुम्ही अर्थ उचलाचा कोणी सांगितलं? कारण बोलण्याचा उद्देश काय आहे हे जर तुम्हाला समजलंच नाही आणि वृथावृष्टी समुद्रेशू, तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आम्ही उत्तर दिलंच पाहिजे असं थोडंच आहे. असं आहे का? म्हणून ते म्हणतात सुखाचा अनुभव घेण्याला मन स्थिर असावं लागतं. जाऊ द्या, चांगला स्वयंपाक करताना सुद्धा मन कसं पाहिजे? ठिकाणावर पाहिजे. ते मोबाईलमध्ये असलं तर कमरेल मोबाईल लावून स्वयंपाक केला तर काय होईल? ते आमच्या 40 वर्षाच्या ताईचा फोन येतो ना, ते पोरी मोबाईल त्यांना माहिती आहे यांना हे चालणार नाही म्हणून ते लांब ठेवून जातात. सकाळी फोन करा तुम्ही उचलत नाही म्हणे, उचलता येणार नाही, तुमचा मेसेज आम्ही दुपारी जाऊ तेव्हा पाहून नंतर बोलू म्हणे. का बरं? ते जमणार नाही, तुमचं लक्षच राहणार नाही स्वयंपाकामध्ये. मुलं पती हे महत्वाचे आहे का बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहे? अन्नात भवती भूतानि, अन्न हे चांगलंच तयार झालं पाहिजे. जो मनुष्य डुक्या आहे त्याच्या घरी जेवलं की पोट भरतं का? असा अनादी सिद्धांत आहे. पोट कोणाच्या घरी भरतं? जो उदार अंतःकरणाने करतो तिथे पोट भरतं. मग ती हे अंजाळ्याला एक सद्ग्रस्त होते, ते तुकाराम बीजेला पातोड्याची आमटीन भाकरी देऊ घालायचे लोकांना, पण लोक जाऊन बसायचे तुकाराम बीज सगळे. पण लोक म्हणायचे नाही, जर काहीतरी राहत महाराजांचा प्रसाद आहे तो, तुकाराम महाराजांचा. कोणता का प्रसादाचा ना, कोणाकरता केला आहे तो? संताचा. कारण सगळे पदार्थ सगळेच खातात, पण हे करायला खूप लागायचं. हे काही आमटी पातोड्या करायच्या म्हणजे सोपी गोष्ट नाही ती, पण तो ग्रस्त करायचाच आवडीने. शिऱ्यापेक्षा जास्ती खर्च होता त्यांचा, पण ते मध्ये खाऊच घालायचे लोक आवडीने यायचे. म्हणजे जिथे तुमचं मन चांगलं असतं ना, ते अन्न चांगलं होतं. मग मन करारे प्रसन्न, मन करारे प्रसन्न, मन बंधन मोक्षाशी कारण. आता मुद्दा आला, ज्या कुलपाने चाबी उघडते त्याच चाबीने कुलूप बंद होतं. हे मन इकडे वळवलं की दुःख भोगतं, इकडे वळवलं की सुख भोगतं. म्हणून ते म्हणतात आनंद बाहेरच्या साधनाने मिळत नाही. इंद्रियांची साधनं सुद्धा अंतर्मुख करावी लागतात, डोळे बंद करावे लागतात, कानाने काही ऐकायचं नाही, इंद्रिय ताब्यात घ्यावे लागतात, थोड्या वेळ प्राणायाम करावा लागतो. म्हणजे प्राणायाम केला म्हणजे इंद्रियांचे दरवाजे बंद होतात आणि इंद्रियांचे दरवाजे बंद झाले म्हणजे आत आनंद येतो. त्या माणसाला दुसरं ध्यानामध्ये काहीच दिसत नाही. काही लोक म्हणतात मला तुझं प्रमोशन दिसलं, तुला मुलगा होणार हे दिसलं, हे ध्यानात दिसत नाही. हे मनाचे विकार आहे, हे सगळे मनाचे विकार आहे. ध्यानामध्ये ना श्वेत ना पीत काही,
ना पांढरं ना पिवळं ना घेणं काही दिसत नाही. जोपर्यंत दिसतं तोपर्यंत ते मनाचे विकार आहे. जोपर्यंत दिसतं तोपर्यंत ते मनाचे विकार आहे. म्हणून साधनानं मिळालेला आनंद धनाचा आहे. कारण साधनाला काय लागतं? धन. कीर्ती मिळाली की आतून आनंद येतो, पण कालानंतराने संपून जातो. कीर्ती आणि प्रतिष्ठा सुद्धा संपून जातो. आत्मा आनंद जो आहे तो आपलं प्रतिबिंब दिसतं, स्थिर स्थिर आहे. आमच्याकडे 2 पोलीस असे होते, पोलीस होते ते, पण एकदम आत्मा आनंदाचा असायचा. त्यांना मामा म्हणायचे सगळे लोक. 2 व्यक्ती होते, एकदम स्थिर, कधीच अस्थिर नाही ते. त्याचं कारण आहे गुरुकृपा. ज्या वेळेला गुरुकृपा होऊन जाते तेव्हा स्थिर होतं. एकदम माझ्याजवळच बसले होते ते, आणि त्यांचा मुलगा आला, म्हणे बाबा काही नाही घरी, म्हणे थांब. तोपर्यंत त्यांचा एक नातेवाईक आला आणि त्यांना पैसे देऊन गेला. इथेच बसलेले होते ते. ही 1975 ते 76 ची गोष्ट आहे. पण उठून गेला नाही की काय थांब म्हणे, थोड्या वेळ मी आलोच. तोपर्यंत तो मनुष्य आलाच. म्हणजे कधीचे घेतले होते घ्या. ते असे लोक आहे. खाकी ड्रेस होता, पॅन्ट, इस्त्री पण नाही, जास्तीत ताट पण नाही, साधी होती माणसं. म्हणून त्यावेळेस ते म्हणतात मनुष्य स्थिर होतो आणि मग त्याला धन, मान, सन्मान आणि कीर्ती याच्यात आनंद आहे असं वाटत नाही. एकदा मन स्थिर झालं की ते धन, मान, कीर्ती याच्यात आनंद आहे असं वाटत नाही. म्हणजे संसारामध्ये असलेला आनंद खोटा आहे हे बुद्धीला पटतं आणि मग तो सुखी होतो. बाह्य संसारिक प्रयत्नाने आपण जे मिळवतो तो विनाशी आहे. बाह्य गोष्टी करून जसे पुरस्कार मिळवता तुम्ही ते विनाशी आहे. आता यांचं परवा मी तुम्हाला उदाहरण दिलं. यांच्या साहेबांनी सांगितलं की मी 12 वर्षानंतर आलो तरी तुमचं वेळेत जाणं, वेळेत येणं, वेळेत काम करणं आहे. हे काय झालं? म्हणजे त्या साहेबाने असं म्हणणं, नाही तर साहेब लवकर चांगलं म्हणत नाही, कारण त्याने चांगलं म्हटलं तर लोक काम करत नाही, म्हणून तो लवकर म्हणत नाही. पण त्याने बोलला का? तर जे काम आहे ते प्रामाणिकपणे केल्यानंतर त्याचं जे प्रशस्तीपत्र आहे ते अगदी ठरलेलं आहे. जरी कोणी नाही दिलं तरी त्याचं प्रशस्तीपत्र मिळतं. म्हणजे आणि कोण देतं? म्हणून ते म्हणतात संसारिक अशा प्रयत्नानं मिळणारा आनंद नाशणारा आहे हे जेव्हा बुद्धीला कळून जातं तेव्हा मन हे स्थिर होतं. म्हणून महापुरुषांना जी प्राप्त झालेली बुद्धी आहे ती पूर्व सुकृताने मिळते. पण महात्मे आपल्याला सहज देऊन टाकतात आपलं सुकृत नसताना. हे सगळ्यात वैशिष्ट्य. आपणासारखे नाही काळ वेळ. म्हणून महात्म्याला शरण जायचं. आपलं सुकृत नसताना सुद्धा देऊन टाकतं ते. नाथ महाराजांकडे भावार्थ रामायण लिहायला अज्ञान होता, पुढचं लिहून टाक म्हणे, लिहून टाकलं त्याने. संतांचे चरित्र आहे ना ते तुम्ही सतत वाचत गेले की तुम्हाला आतला आनंद मिळत जातो. म्हणून सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. छोटे छोटे पुस्तकं असतात संतांचे चरित्र, वाचत राहते, आपल्या मनाला बरोबर आनंद देतात.
म्हणून पूर्व सुकृत असल्याशिवाय आनंदाच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही, हे खरं आहे. पण संत मात्र सुकृताचा नाश करून टाकतात आणि आनंद देतात. आनंद जो आहे त्याला पूर्णानंद म्हणतात. म्हणून आत्मानंद केवळ अविनाशी आहे, त्याचा नाश होत नाही. हा सगळ्या जगामध्ये आनंद मूळ अविनाशी आहे आणि आपण आनंदाचे भोगते आहे. आनंदाचा कंदकबाई हा देवकी नंद. सकाळी किती वर्णन सांगितलं, काय विचारलं राजा परीक्षिताने की हे भाग्य कसं यशोदा आणि नंदाला. तर म्हणे मागच्या जन्माचंही पुण्य होतं आणि याही जन्मी यशोदा आपल्याला मुलगा होण्याच्या आधी दुसऱ्या मुलांना जीव घालत होती. आणि म्हणून वसुदेव आणि देवकीपेक्षा धर्म हिच्याजवळ जास्त होता, म्हणून तिचं पुण्य जास्त होतं, म्हणून बाल आनंद तिला मिळाला. मी सकाळीच सांगितलं, तुम्हाला जर सून नातू जवळ येऊ देत नसेल तर तिचा दोष नाही, तुमच्या नशिबामध्ये तो नातवाचा आनंद नाही म्हणून ते घडत आहे. जर तुमच्या नशिबात असतात तर त्या दुसऱ्याच्या पोरीची काय ताकद आहे की ती तुमच्याजवळ येऊ देणार नाही. आपल्या नशिबात नाही ते. आपल्या नशिबात असलं तर दुसऱ्याला दुर्बुद्धी होईल आणि आपल्या नशिबात असलं तर दुसऱ्याला सद्बुद्धी होईल. नाही तर मग बगीच्यात जाऊन असा हास्य क्लब. आता यांनी जे पेरलंय ना हे यांना भोगावं लागेल. ज्यांनी नातू येऊ दिले नाही त्यांना भोगावं लागेल, कारण त्यांनी पेरलं कडू, चांगलं उगवणार नाही. सकाळी एक बाई व्हिडिओ हे लावत होती आणि तिथे कोणीतरी नातेवाईक होते, तिला महादेव दाखवत होते. आता विज्ञानाचा उपयोग येतो. आमचं प्रवचन सुरू होतं, आठवतं ना, ती बोलत होती त्याला की बघ शंकर, बघ शंकर. म्हणजे याचा अर्थ काय, त्याचा सदुपयोग आहे का दुरुपयोग आहे काय आहे. तुम्ही जर तुमचं मन त्याच्यात असेल तर उपयोग होईल, मन नसेल तर काही उपयोग होणार नाही. आणि मग शेवटी मोठ्याने म्हणेल मी देवळात आहे. म्हणून आनंदापर्यंत पोहोचलेला जीवात्मा आनंदरूप होऊन जातो. आनंदापर्यंत मनुष्य पोहोचला की आनंदरूप होऊन जातो, जीव भाव नाहीसा होतो. वेदानं मार्गदर्शन करताना शेवटची भूमिका काय सांगितली हेही सांगतात. या भूमिकेपर्यंत जाण्याची साधना मात्र सांगितलेली आहे. पोचेल का नाही सांगितलं, साधना करा म्हणजे पोचून जाल. मग आता आपल्याला मार्ग आहे, रेल्वे मार्ग आहे, विमान मार्ग आहे आणि आपलं वाहन मार्ग आहे आणि एक पायी जाण्याचा मार्ग आहे. मग पायी जाण्याच्या मार्गामध्ये लवकर आनंद प्राप्त होतो आणि साधनानं जाण्याचा आनंद कमी होतो. का तर शरीराचं पाप पायी चालल्याने जळतं. ऐकलं का, आपण यात्रा पायी करायला गेलो की आपलं पाप जळतं पायी चालल्याने आणि लवकर आनंद येतो. आणि साधनाने तुम्ही गेले, जसं केदारनाथ चढून जाता लोक, अमरनाथ चढून जाता, आम्ही पायी चढलो हो काय आनंद आला. काही लोक म्हणतात काय मजा आली, तुम्हाला काय सांगू. आणि त्याच्या भाषेत तो मजा म्हणतो, पण त्याला जो अनुभव आला आहे चढताना तो एक आनंद रूप आहे, आनंद रूप आहे. पंढरपूरला पायी जाताना जर आपल्याला सत्संगाच्या गोष्टी मिळत गेल्या आणि तुम्ही मध्ये बॅट बॉल खेळत बसले वारीमध्ये तर कसं काय चालेल. पाहतो की एवढ्याने हरला, कसं काय आनंद मिळेल तुम्हाला. तो भगवंताचा, हा तुम्ही त्या भगवंताच्या लीला करू लागले आनंद आहे, पण त्याही वेड्यावाकड्या करायच्या नाही. हा विकार उत्पन्न होतील अशा करायच्या नाही.
विकार रहित करायचे. हे काय करतात, देवाच्या लीला विकारयुक्त करतात. ते असं वाजवतं ते नाही, त्याला धुमाळीच द्यायची. हलकी चालणार नाही तिथे, ढोलकी चालणार नाही तिथे, पखवाजच लागेल. म्हणून महाराष्ट्राचं संगीत सगळ्यात श्रेष्ठ आहे. विकार उत्पन्न नाही होत. बासरी आनंद देते. म्हणून ते म्हणतात, महाराज संसारात राहून आनंद मिळवता येईल का, आपल्याकरता प्रश्न आहे. शेवटचा सांगतो, 5 मिनिटं उशीर होईल. एकनाथ महाराजांनी संसारात राहून विवेक केलेला आहे. किती सुंदर उत्तर दिलं. अतिशय वाह्यात मुलाला सुद्धा त्यांनी कंटाळा केलेला नाही. वैराग्य पक्क होतं. संसारात असताना शेवटच्या भूमिकेला पोहोचले तरी मन संसारात नव्हतं. संत महात्मे संसारात राहून आनंद भोगून गेले. तुम्ही सुद्धा संसारात राहून आनंद भोगण्याचा प्रयत्न चालू ठेवा. कुंडली वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. आता बा एक तुम्हाला मुद्दा सांगतो मी, एक मुद्दा सांगतो. आता जर मी तुम्हाला असं सांगितलं की मारुती स्तोत्र म्हटलं की तुमच्या मुलांच्या आणि नातवांच्या बुद्ध्या चांगल्या होतील, तर तुम्ही इतकं जोरात म्हणाल आणि तुम्हाला जर सांगितलं की तुमची बुद्धी चांगली आहे, आमची काय वाईट आहे, आम्ही जवळ असता. पण पोरांच्या नातवांचे म्हणजे असे जर तोडगे सांगितले तर लोक जास्ती गोळा होतात आणि मग त्याच्याकडे ते वळतात. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान